नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन पोस्ट ऑफिस GDS डाक सेवक भरती निघाले. या भरतीसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मोबाईलमधून ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन कसे करायचं आणि फायनली ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं आणि फायनली सबमिट कसं करायचं A to Z प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. इंडियन पोस्ट ऑफिसची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करून तुम्ही या पोर्टलवर येऊ शकतात. बघा, भारतीय डाक GDS ऑनलाईन एंगेजमेंट असं तुम्हाला पोर्टल दिसेल. ओपन केल्यानंतर आपल्या कोणत्याही स्टेटमध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला फिलअप करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आंध्र प्रदेश, दिल्ली, जम्मू काश्मीर सर्व राज्यामध्ये देण्यात आले जाहिरात. 21,000 प्लस जागा आहेत. 10/2/2025 ते 3/3/2025 पर्यंत लास्ट डेट आहेत. चला तर आपण रजिस्ट्रेशन कसे करायचं आणि फॉर्म कसं फिलअप करायचं आणि शेवटी कसं सबमिट करायचं ते आपल्याला बघायचं. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. A to Z इन्फॉर्मेशन तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहेत. आता हे सर्व पोर्टल ओपन केल्यानंतर मी या साईटला झूम करतो. झूम केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन असं दिसत असेल. बघा, रजिस्ट्रेशन फर्स्ट, स्टेज सेकंड आणि पेमेंट आणि हे 3 ऑप्शन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. सुरुवातीमध्ये रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर फॉरगेट रजिस्ट्रेशन करू शकता किंवा नसेल तर तुम्ही या ठिकाणी काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असं पोर्टल दिसेल. आता हे रजिस्ट्रेशन आपल्याला ॲप्लिकेशन ओपन झालं आहे. आता या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा, तेव्हाच तुम्हाला समजेल. बघा, मोबाईल नंबर फर्स्ट काय असेल, मोबाईल नंबर 10 डिजिट मोबाईल नंबर. तुम्हाला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे या बॉक्समध्ये. दुसरा आहे ईमेल आय डी, चालू ईमेल आय डी तुम्ही फिलअप करायचं आहे. चालू ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर ईमेल आय डी फिलअप केल्यानंतर बघा, आपलं मोबाईल नंबर व्हॅलिडेट करायचं आहे. तुम्ही व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. मोबाईल नंबर फिलअप करून नंतर आपल्याला व्हॅलिडेट ईमेल या ऑप्शनवरती ईमेल फिलअप करून आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती ईमेलवरती एक OTP येणार आहे. तो OTP तुम्ही व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुढचं आहे आपलं ॲप्लिकंट नेम. जो अर्जदार असेल त्यांचं 10वीचं मार्कशीट बघायचं आहे. त्या मार्कशीटवर तुमचं सरनेम असेल किंवा तुमचं नाव असेल. सुरुवातीमध्ये जसं आहे तसंच तुम्ही मार्कशीटवरती तुमचं नाव असेल, मिडल नेम आणि सरनेम जसं आहे तसंच तुम्ही या बॉक्समध्ये फिलअप करायचं आहे. चौथा आहे फादर नेम. चौथा ऑप्शन आहे फादर नेम. फादर नेम फिलअप करायचं आहे. पाचवा ऑप्शन आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ तुम्ही या ठिकाणी तुमची फिलअप करायचं आहे. जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर आपल्याला कम्युनिटी कोणते कास्ट, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये मोडतात ते कास्ट सिलेक्ट करायचं आहे. नंतर सर्कल तुम्ही कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास आऊट झाले ते तुम्ही कोणत्या स्टेटमधून पास झाले ते तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. नंतर 9 नंबर आहे इयर्स ऑफ पासिंग सेकंडरी. तुम्ही 10वी पास कोणत्या वर्षी झाले ते वर्ष सिलेक्ट करायचे आणि एंटर द शो टेक्स्ट. या ठिकाणी तुम्हाला टेक्स्ट दिसणार आहे. नेटवर्क इश्यू असल्या कारणाने इथे टेक्स्ट दिसत नाही, तर तुम्ही या ठिकाणी टेक्स्ट तुम्हाला दिसेल तो टेक्स्ट या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे. आणि फायनली काय करायचं आहे तुम्हाला, हे बघा या ठिकाणी दिसते टेक्स्ट कोड. हा टेक्स्ट कोड आहे. हा टेक्स्ट कोड काय करायचं आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे. या ठिकाणी जसं आहे तसं फिलअप करायचं आणि फायनली सबमिट करून द्यायचं. या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती एक SMS येणार आहे, टेक्स्ट मेसेज, आणि ईमेलवरती सुद्धा तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार आहे. त्या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड असेल. फायनली सबमिट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी, आता आपण सबमिट केलं होतं रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी, सबमिट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट लॉग इन होईल. या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर बघा, प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल्स शो. आता ते या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तुमचा आधार नंबर फिलअप करायचं आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं असेल तुम्हाला,
डिझिबिलिटी तुम्ही हँडिकॅप असेल तर हँडिकॅप ऑप्शन सिलेक्ट करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. नंतर नेक्स्ट असेल लँग्वेज. आता लँग्वेज बघा, लँग्वेज स्टडी इन द सेकंडरी स्कूल. तुम्ही कोणत्या लँग्वेजमधून तुमचं शिक्षण केलं आहे, तुम्ही एज्युकेशन केलं आहे, ते लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपल्याला वेदर एम्प्लॉई बघा, वेदर एम्प्लॉई असेल तर येस करायचं, नसेल तर नो करून द्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा, नो करून द्यायचं आहे. नो केल्यानंतर आपल्याला पुढचं असेल बघा, वेदर एम्प्लॉई NOC इज अवेलेबल. बघा, तो एम्प्लॉई असेल तर तुमच्याकडे NOC असेल तर NOC अपलोड करून द्यायचं या ठिकाणी. आणि आपल्याला अपलोड डायमेन्शन फोटो आपलं या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर पासपोर्ट फोटो 50 KB आणि 200 DPIमध्ये फोटो तुमचं अपलोड करून द्यायचं आहे. चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि फोटो या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. फोटो कसे क्रॉप करायचं ऑनलाईन ते सुद्धा लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले. डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुमचा फोटो तुम्ही 50 KBमध्ये कन्वर्ट करू शकतात. नेक्स्ट असेल 15 नंबर, अपलोड सिग्नेचर. अपलोड सिग्नेचरमध्ये 20 KB तुमची सिग्नेचर लागेल आणि 200 DPIमध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे 20 KBमध्ये कन्वर्ट करावं लागेल सिग्नेचर आणि चूज या फाईलवरती क्लिक करायचं आणि फायनली या ठिकाणी अपलोड करून द्यायचं. अपलोड केल्यानंतर लास्ट ऑप्शन काय असेल मग, सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म त्या ठिकाणी तुमचं सर्व डिटेल दिसेल. तुमचं डिटेल चेक करायचं. डिटेल चेक केल्यानंतर खाली बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं. असं बॉक्स असेल त्या बॉक्सवरती टिक करायचं आणि फायनली सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्ट मेसेजमध्ये तुमचं ॲप्लिकेशन नंबर आणि पासपोर्टसुद्धा त्या ठिकाणी पाठवलं जाणार आहेत. ईमेलवरती सुद्धा येणार आहेत. आता हे कंटिन्यू करायचं. बघा, मी सबमिट केल्यानंतर मला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर दिसेल माझं आणि या ठिकाणी काय करायचं, कंटिन्यू अप्लाय या ऑप्शनवरती अप्लाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं कंटिन्यू त्या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. किंवा तुम्हाला नंतर भरायचं असेल तर तुम्हाला युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करावं लागेल लॉगिनच्या ठिकाणी. तर मी कंटिन्यू करतो. कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पोर्टल दिसेल. आता या ठिकाणी बघा, ऑनलाईन ग्रामीण डाकसेवक एंगेजमेंट. आता या ऑप्शनमध्ये तुम्हाला बघा, तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे. रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा या ठिकाणी व्हेरिफिकेशन झालं आहे. नंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, सर्कल सिलेक्ट करायचं आहे. सर्कल कोणत्या सर्कलमध्ये कोणत्या स्टेटमध्ये तुम्हाला भरायचं, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हरियाणा. तर मला महाराष्ट्रमध्ये भरायचं, तर महाराष्ट्र सिलेक्ट केलं आणि फायनली सबमिट करून दिलं. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP सेंड OTP असं OTP आले असेल, ते OTP तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे. तर बघा, OTP आलं आहे. OTP तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावं लागेल. ओके करून या पद्धतीने तुम्हाला OTP फिलअप करायचं आहे. OTP फिलअप या ठिकाणी करायचं आहे. नंतर कॅप्चा फिलअप करायचं आहे. कॅप्चा फिलअप केल्यानंतर फायनली नेक्स्ट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. आता या डिटेलमध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे, आपण रजिस्ट्रेशन करताना बाकी काही फिलअप करून दिलं होतं. तर बघा, या ठिकाणी फिलअप करून दिलं आहे. बाकी आपण या ठिकाणी आता ॲड्रेस डिटेल आणि क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला भरायचं आहे. आता या पद्धतीने आपल्याला हे बाकी सर्व फिलअप झालं. आपलं हे सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने मी असं ब्लड करून दिलं आहे. नंतर आपल्याला ॲड्रेस डिटेल भरायचं आहे. ॲड्रेस डिटेल या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला तुमचं अपार्टमेंट डोर हाऊस नंबर या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुमचं या ठिकाणी तुमचं गावाचं नाव. नंतर तुम्ही या ठिकाणी दुसरं आहे स्ट्रीट, कोणत्या रस्त्याला तुमचं गाव आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गाव, नंतर कोणत्या रस्त्याला तुमचं गाव आहे, विलेज नेम, तुमचं विलेज नेम, नंतर पंचायत, डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे आणि तुमचं पिनकोड, तुमच्या आधारवरती पिनकोड असेल तो पिनकोड फिलअप करायचं आहे. आता हे परमानंट ॲड्रेस, कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमानंट ॲड्रेस तुमचं सेम असेल तर या ठिकाणी सेम एज अ कम्युनिकेशन या ऑप्शनवरती या बॉक्समध्ये तुम्ही क्लिक करून द्यायचं. हे ऑटोमॅटिक सर्व फिलअप होऊन जाणार आहे. हे फिलअप झाल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल आपण हे ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन करताना सिलेक्ट केलं होतं. आता कोणत्या बोर्डमधून पासआउट झाले ते बोर्ड सिलेक्ट करायचे तुम्हाला. या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करायचे, महाराष्ट्र बोर्ड, पुणे महाराष्ट्र बोर्ड,
तुमचं जे महाराष्ट्र जे बोर्ड असेल कोणत्या बोर्ड CBSE मधून किंवा मराठी मीडियममधून कोणते सेकंडरी हायर महाराष्ट्र बोर्ड असेल तर महाराष्ट्र बोर्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि सिलेक्ट रिझल्ट टाईप. रिझल्ट टाईप काय असेल तुमचं तर तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. बघा रिझल्ट टाईप कोणता आहे तुमचा ते टाईप सिलेक्ट करायचे तुम्हाला. कोणत्या टाईपचं रिझल्ट आहे नंतर आपल्याला काय करावं लागेल सेव्ह आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल भरायचं आहे. बघा मार्क टाईप सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला मार्क भरावं लागेल. तुमचं सर्व विषयाचं तुम्हाला या ठिकाणी डिटेल भरायचं आहे. सुरुवातीमध्ये तुम्हाला सायन्सचं मार्क भरावं लागेल. सेकंडमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं मराठी सिलेक्ट करायचं, मॅथमॅटिक्सचं किती आले, इंग्लिश लँग्वेजचं किती आलं, हिंदीचं किती आलं आणि सोशल सायन्सचे किती आले, असं टोटल मार्क्स तुमच्या वरून तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित फिलअप करून द्यायचं. फिलअप केल्यानंतर फायनली सेव्ह कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बघा या ठिकाणी आर यू शुअर यू वॉन्ट टू सेव्ह अँड कंटिन्यू. वन्स यू क्लिक अँड सेव्ह अँड द कंटिन्यू डाटा एंटर द कॅनॉट बी मॉडिफाय. एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं. एकदा तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही असं इंट्रोडक्शन देत आहे. नंतर हे पूर्ण माझं ॲक्युरेट फिलअप केलं आहे. मी ओके या बटनावरती क्लिक करून देतो. ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व तुमचं ॲप्लिकेशन दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे चूज युअर प्रेफरन्स हेअर. तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या राज्यामध्ये भरताय ते राज्य सिलेक्ट केलं. आता सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर या सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि कोणत्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे. आता तुम्ही डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. धुळे डिव्हिजन असेल, जळगाव डिव्हिजन असेल, नांदेड, परभणी, पुणे सिटी, रायगड, पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे असेल तेवढे जिल्हे तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही अप्लाय करताय ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी मुंबई सिलेक्ट करतो. मुंबई सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1 बाय 1 जागा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तर बघा क्लिक हेअर डाउनलोड द एलिजिबल वॅकन्सी ऑफ द सिलेक्ट डिव्हिजन. तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल तुमचं डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्ण डिव्हिजन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे कॅटेगरीचे जागा बघायचे. तर या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचं आहे तुम्हाला. क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक केलं मी. नंतर तुम्हाला PDF ओपन करून दाखवतो. जागा सिलेक्ट करून घ्यायचं फायनली. आता या ठिकाणी तुम्हाला 1 बाय सिरियल द्यायचं आहे. तुमचे कॅटेगरीचे कोणकोणत्या ठिकाणी जागा दिले, कोणत्या गावामध्ये दिले ते तुम्ही 1 बाय 1 तुमचं कॅटेगरीचं सिरियल नंबर द्यायचं. ज्या ठिकाणी तुम्हाला 1 नंबर तुमचं या ठिकाणी या विलेजमध्ये 1 नंबर द्यायचं असेल तर त्या ठिकाणी 1 नंबर द्यायचं आहे. दुसरं असेल तर दुसरं टाकायचं. दुसऱ्या गावामध्ये असेल तर दुसरं. म्हणजे तुम्ही सिरियल वाईज तुम्हाला या ठिकाणी किती जागा सिलेक्ट करायचं आहे तर एकूण 20 ते 25 जागा तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. अदर कॅटेगरीचं ओपनमध्ये सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. परंतु आपल्याला काय करायचं आपल्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन अप्लाय करायचं तर कॅटेगरीचं जागा तुम्ही अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर फायनली तुम्हाला खाली क्रॉस करायचं डिक्लेरेशन तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी या बॉक्समध्ये टिक करून द्यायचं आहे. या बॉक्समध्ये टिक केल्यानंतर फायनली काय करायचं आहे तुम्हाला बघा सेव्ह प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं. बघा SC/ST कॅटेगरीला या ठिकाणी पे करायची गरज नाही तर फ्री आहे आणि अदर कॅटेगरी असेल तर त्यांना 100 रुपये पे करावं लागेल. तर आपल्याला या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं फायनली ॲप्लिकेशन सबमिट होऊन जाणार. सबमिट झाल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि जे मार्क लिस्ट जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी हे तुमचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला हे ॲप्लिकेशन त्या ठिकाणी सबमिट करावं लागेल. म्हणून तुम्ही ॲप्लिकेशन व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. 21,000 प्लस जागा आहेत. भरती निघाली आहे. या भरतीसाठी कुठलीही एक्झाम होत नाही तर तुम्ही व्यवस्थित फॉर्म भरून द्यायचं आहे.